कृष्ण हरी माऊली. तर आज आपला गजानन विजय ग्रंथाचा अध्याय 3 चालू आहे. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. जय जय सच्चिदानंद श्रीहरी. कृपा करावी लवकरी, तुम्ही पदंताच्या वरी. कधी न कठोर झालात करुणीचा सागर, तू दीनजनाचे माहेर, तू भक्ताची साचार. कल्पतरू वा चिंतामणी, ऐसही तुझ्या गात महिमा. संत गाती राघव रामा, दास गुणूच्या पुरुषोत्तमा. पाव वेळा करू नका, असो वंकटलाला घरी. राती झाले साक्षात्कारी, दीन दुबळ्याचे कैवारी. तुझ्या गात महिमा, संत गाती राघव रामा. दास गुणूच्या पुरुषोत्तमा. पाव वेळा करू नका, असो वंकटलाला घरी. राती झाले साक्षात्कारी, दीन दुबळ्याचे कैवारी. श्री गजानन महाराज लांब लांबुनी भक्त येती, समर्था ते वंदिती. मधु तेथे माशा जमती, न लगे करणे आमंत्रण. एके दिनी काय झाले, ते आता सांगतो वाहिले. महाराज होते बसलेले निजासनी आनंदात, ती प्रभातची होती वेळ. प्राचितात ताम्र झाला, पक्षी किलकिलाटाला. करू लागले वृक्षावळी, कुकुटाचे होते स्तन. मंद शीत वाहे पवन, शुद्ध करीती नामस्मरण. शय्येवरी बैसुनिया, उदयांचळी नारायण. येऊ पाहे हर्ष करून, तेने तम पलायन. करू लागला कंदिरीसी, परम भाविक सुवासिनी. रथ संडास सडा समर्जनी, वत्सधीनुसी पाहुणे. तोडू लागली चऱ्हाटे, ऐशा त्या रम्य वेळीस. एक साधू शेगावास, येता झाला दर्शनास. श्री गजानन साधूच्या, तो भिकारी गोसावी. मान्यता त्यांची राहावी, कठोर सांगा बरवी. कोठुनिया सांगा बरवी, श्रीमंताच्या मंडळीत. भगवी चिंदी डोक्यास, झोळी वाम बगलेस. होती एक नेसण्यास, फाटकीची लंगोटी. मृगाजनाचा गुंडाळा, पाठीवरती होता भला. ऐसा गोसावी बैसला, कोपऱ्यात एकीकडे. दर्शनाची भीड फार, होऊ लागती साचार. अशा स्थितीत मिळणार सवड कशी त्या गोसाव्यास. तो ठाईच बैसून करू लागला चिंतन, म्हणे समर्थाचे चरण. दृष्टी पडणे कठीण मला, समर्थाचा लौकिक भला. मी काशी ऐकला, आवडीने नवस केला. भांग स्वामीसे अर्पिण्या, तो मम हेतू मनात. जिरून जाये पाहे तेथ, या श्रीमान मंडळीत. माझा नवनसास कोण पुसे, गांजाचे नाव काढिता. लोक मजला देती मालाथा, मी तो आलो ओला फेटण्याकरिता. नवस गांजाच्या शेगावी, माझा नवसाची ती मात. सांगू तरी कवना व्रत, एथ एकही दिसत. प्रेमे शांभवीचा, जी वस्तू ज्या आवडे खरी. तिच्याच तो नवस करी, आणि मानी सर्वतोपरी. हीच वस्तू उत्तम, ऐसे नाना विचार. गोसावी करी साचार, झाला होता परम आतुर. दर्शन त्यांच्या समर्थाचे, घ्यावया समर्थाचे. ते त्यांचे मनोगत, जाणते झाले समर्थ. बोलते झाले इत्याप्रत. काशीचा गोसावी, तो पाहत्या कोपऱ्याला. आई विचारा दडून बैसला, हे एकता आनंद झाला गोसाव्याला परमावधी. आणि बोलला मनात, त्रिकालज्ञ हे खरे संत. मी जे बोललो मनात, ते सर्व यांनी जाणिले. ज्ञानेश्वरात 6 अध्याय. जी गोष्ट कथिली पाही, की स्वर्गलोकीच्या कथाला त्याही. समजात योगीवरा, त्याचे आले प्रत्यंतर. मला येथे साचार, धन्य धन्य हा साधूवर. ती काळज्ञ महात्मा, न बोलता माझा नवस. जाणत आहे पुण्यपुरुष, त्याचे प्रत्यंत यावयस. अवधी उरला थोडका, मंडळींनी गोसाव्याला पुढे आणून उभे केला. तो महाराज बदले तयाला. काढ झोळीची पोटली, जी 3 महिनेपर्यंत रक्षण केले झोळीत. त्या पोटलीचे आज येथ होऊ दे गा पारणे. गोसावी पदी लागला, गहीवरून त्यासी दाटला. लगबला लोळू लागला, बालकापुरी स्वामी पुढे. महाराज म्हणती गोसाव्यात, पुरी आता उठून बेसत. पोटळीच्या बुटीस काढ बाहेर झोळीच्या. नवस केल्यास ते वेळी नाही लाज वाटली, आणि आता काही लाविली
चाळवा चाळवी निरर्थक, गोसावी होता महाधूर्त, तो बोलला भीत भीत, जोडून या दोन्ही हात ऐसे नम्र वाणीने, मी बुटी काढितो नवस आपला फेडितो, परी मागणी मागतो एक त्या दिनाला, आठवण माझ्या बुटीची नित्य राहावी आपणासाची, हीच इच्छा मानसीची आहे ते पूर्ण करा, तुम्हा बुटीचे प्रयोजन नाही मी जाणतो पूर्ण, परी बालकाची आठवण राहावे बुटी स्वीकारा, भक्त जी इच्छा करीत ते झाला पूर्वीत, अंजनीचा वृत्तांत अनामनी आपल्या, अंजनी होती वानरीने, तिने प्रार्थली त्रिपुरारी, की तुम्ही यावे माझ्या उदरी, वानर होऊन शंकरा, ते हराने मानिले महारुद्र पोटी आले, अंजनीचे पुरविले मनोरथ चंद्रमौळीने, तेथे शंकरा कारणी आडना आले वानरपण, देवी महाराज बुटीची आठवण राहाया तेथे स्वीकारा, त्यातून तुम्ही कर्पूर गौर साक्षात आहा शंकर, म्हणून बुटीचा वेर करू नका हो दयाळा, ज्ञानवल्ली शंकराने म्हणले आहे जकारणे, ही इतर आणले उणे, परिभूषण तुम्हाला महाराज किंचित घोटाळले, परी अखेर होय म्हणाले, मायेपूर्वी बालक लळे, वेडे वाकुडे असले जरी, गोसाव्याने बुटी काढली हातावरी घेऊन धुतली, चिल्लीमीत घालून पाजिली, पन्य पुरुष गजानना, ऐसे बुटीचा वृत्तांत कथिला ते कारणी सहित, तो आन ध्यानात विचार करणे प्रत्येकी, काही दिवस राहून गेल्या गोसावी निघून, आपण धन्य मानेन रामेश्वरा कारणे, ऐसे गांजाची पडली प्रथा, ते ठाई तत्वता, परिवेसनाधीनता, नज आली समर्था ते, पद्मपद्राचे परी, ते अलिप्त होते निर्धारी, नै गुणाच त्यांची सरी, खरेच अति थोरते, वेदवरूच्या अलखित, उदात्त अनुदात्त स्वरासहित, कधी म्हणाव्या मुख्य सत्य, कधी त्यांचे नाव नसे, वेदाक्षर पडता श्रवण, संशय व्हावे वेदकांनी, याच एका अनुमानाने गजानन होते ब्राह्मण, कधी गवया समान अन्य रागातून, एकदाच पदाते गाऊन दाखवावे निजलिनेने, चंदन चावल बेलकी पतिया, प्रेमे भारी या पदार्थाया, ते आनंद येऊन या वरचेवरी म्हणावे, कधी गणगणाचे भजन, कधी करावे नुसते मौन, कधी करावे पडून शेवरी निश्चेष्टित, कधी वागावे पिशावरी, कधी भटकावे कांथारी, कधी शिरावे जाऊन घरी एखाद्या अवचित, असो त्या शेगावात राव देशमुख विख्यात, होता त्यांच्या प्राणांत व्हावया समय आला, व्याधी शरीर बळावली, शक्ती पार निघून गेली, प्रत्यांची कमाल केली, वैद्यांनी ती आपल्या नाडी पाहून खेर आप्त कळविले साचार, प्रसंग आले कठीण फार, नसे आशा वाचण्याची, आम्ही प्रयत्न केले अति, परीन यश ना आले तिळरती, यांना आता घोड्यावरती काढून ठेवा हेच बरे, ते एकता अवघे प्राप्त, दुःख करीती अत्यंत, जाणवरावा आम्हा प्रत, सोडून तू जाऊ नका, तुझ्या प्रित्यर्थ नवस केला, नाना देवा लागून भले परी न कोणी पावले, हाय हाय रे दुर्दैवा, वैद्यांनी टाकले हात, प्रयत्न झाले कंठित, आता अखेरच्या यत्नाप्रत, करून पाहू एक वेळा, व्यंकटलालाच्या घरी आहेत एक साक्षात्कारी, त्यांच्या योगे शेगाव नगरी, झाली ती प्रति पंढरपूर, साधुने आणल्या मनात, काय एक नाही होत, सच्चिदानंद बाबा प्रत, ज्ञानेश्वराने उठविले, त्याचे पाहू प्रत्यंतर, जा कोणी जोडा कर, नका करू रे उगा उशीर, वेळांत समयाची, ते कुणी एक आप्त आला व्यंकटला सदनाप्रत, जान रावाचे हकीकत व्यंकटलाला कथन केली, जान राव देशमुखाचा, समयंत काळाचा, आला आहे जवळीसाचा, म्हणून आलो तुम्हापुढे, महाराजाने शरणातीर्थ द्या कृपा करून निमज व्रत, ते तीर्थ पा नव्हे अमृत, होईल वाटे जान रावा, व्यंकटलाल म्हणे त्यावरी, ही गोष्ट न माझे करी, तुम्ही करावे अत्यंतरी, विनवणी आमच्या वडिलाला, जैसे त्यांनी सुचविले तैसे आप्त तात्काळ केले, भवानी राम विनविले द्याया तीर्थ समर्थाचे, भवानी राम सज्जन होता मनाचा दयाळू पूर्ण, दुसऱ्याचे दुःख ऐकून सज्जन तेच विव्हळ होती,
प्याल्यामध्ये भरून पाने, समर्थाची लावली चरणे आणि केली विनवणे. तीर्थ देतो जानव रामा, समर्थ दुःख भिली मान, तीर्थ पाजविली नेऊन जानकी राम. कारण घर घर घशाची बंद झाली, हात हलवू लागले, एकंचित डोळा उघडीला, अवतार पडू लागला तीर्थाप्रमाणे देशमुखासी. तो पाहता प्रकार आनंदले नारी नर, सत्पुरुषाचा अधिकार आला कळून सर्वांशी. मग औषध बंद केले, तीर्थ भिस्त ठेविले, ज्या योगी लाभती झाले योग्यता जानरावा. 8 दिवसा माझारी जानराव झाला पहिल्या परी, भवानी रामाची अघरी आला दर्शन समर्थाच्या. पहा संताचे चरण तीर्थ साधनात आले अमृत, संत न ते साक्षात देव कलियुगीचे. येथ एक ऐसी शंका उत्थान पाविया सहज देखा, श्रीकृष्ण सारिखा संत होता शेगावी. मग तो तिथे असताना गेले न पाहिजे कोणी जाणा, यमाची या पंथाची या सदना परिहास आहे कृतक. संत मृत्यूना टाळिले निसर्गाप्रमाणे वागती, परिसंकटा ते वारिती अंगातुक असले असते. सचानंद बाबाशी ज्ञानेशी उठविले निवासी, परी ती अखेरी आनंदीसी देह ठेविते झाले हो. याचे रहस्य इतकेच आहे, हे गणांत टाळिले पाहे, ते टाळणे काहीच नव्हे अशक्य. संत पुरुषाला मृत्यूचे प्रकार आहेत जगी साचार, त्याचे नाव क्रमवार देतो तुम्हा कारणे. आध्यात्मिकी, अतिभौतिक आणि तिसरा अधिदैविक. त्या तिघा माझी बलिष्ठ देख, अध्यात्म मृत्यू असे. आधी भौतिक तयारी कुपथ्याची होती खरी, नाना प्रकारे शरीरी व्याधी निर्माण होतात, त्या जोर झाल्यावर मृत्यू येतो अखेर. त्या मृत्यूचा परिहार करतो त्या औषधाने, मात्र औषधी देणारा शास्त्र असला पाहिजे पुरा. औषधाचा पसारा आहे अवगत जयाचे, ऐसा वैद्य भेटल्यास अधिभौतिक होईस नाश, तैसे अधिदैविकास नवस सायास घालविले. हे गंडांतर रूपाचे मृत्यू होते 2 प्रकारचे, भौतिक आणि दैविक साचे. हे आहेत ख्याती जगी मृत्यू जोगा अध्यात्मक, तो कोणाचे न टाळिले देख. पहा अर्जुना बालक कृष्णा समक्ष पडला रणीय, तैसा जानरावाचा मृत्यू गंडांतर स्वरूपाचा होता, तो टाळिला साचा. समर्था तीर्थ देऊन या म्हणजे गंडांतर कारण निवारते साधू चरण, तेच आले घडवून शेगाव माझारी. काही मृत्यू नवसाशी टाळता येते या जगी, परिनवस श्रद्धेने केला पाहिजे युद्ध हो. श्रद्धा पूर्ण असल्यास तीच मृत्यू टाळी खरी. श्रद्धाचे अवघ्या माझारी सर्व बाजूने श्रेष्ठ असे. चरण तीर्थ साधूचे तेही टाळी मृत्यूसाचे. वरील 2 प्रकाराचे परी तो साधू पाहिजे, साधू असल्या वेशधारी. ऐसा न होय गोष्ट खरी, माते न होय कस्तुरी, हे ध्यानी असू दे. विकार धुतल्या विना जगी साधुत्व येईना, आणि साधुविन होईना अघटित कृत्य केव्हाही. म्हणून बहु रुपया कारण जपणे आहे अवघे अवश्य जाण. उगीच पाहून पिवळेपण सोने पितळे समाणू नका. गजानन नव्हते विषय वेशधारी, ते पूर्ण साक्षात्कारी. म्हणून तीर्थाने झाली बरी व्याधी जानरावाची. देशमुख बरा झाल्यावर भंडारा घालती थोर, साधू प्रित्यर्थ साचार बंकटलालाची घरी. तीर्थ देशमुख बरा झाला, परी स्वामीशी पेज पडला. त्यांनी मनाचे विचार केला, तो एक येणे रीती. कडकडपणा धरल्या विना ही उपाधी टळेना. साधू स्वार्थ प्रापंचिकांना साधुत्वाशी चाड नसे. त्या दिवसापासून आणू लागले अवसान. स्वामी महाराज दयाघन वरबांगी कडक झाले. त्यांचा कडकपणा असह्य झाला इतरांना, परी त्यांच्या भक्तांना काही न त्यांचे वाटले. जेवी नरसिंह अवतार इतरापशी वाटे क्रूर, परी कया दुकुमर मुळी न भ्याला त्या रूपा. वाघिन इतर भयंकर, परी तिचे जे का असेल पोर, ते तिच्यावर अंगावर निर्भय किडे करती. असो आता गोष्ट दुसरी सांगतो मी तुम्हा खरी. कस्तुरीच्या शेजारी बसल्या माती मोल पावे, चंदनाचा शेजार असल्या थोडा बहुत हिवर वसित होता साचार. ह्या न्याय निसर्गाचा वसित हिवर झालेला चंद्रमाणीला आपणाला, परी त्या फजितीला पारावार न राही पुढे. जेथे ऊस निपजतो तेथेच निडुंग उगवतो, जेथे मोगरा वाढतो तेथेच येतो पिंगुळू. येथे साधू सज्जन तेथेच मेध निर्माण. हिरेगारा एकवटून खाणी माझी राहती, सानेक म्हणून किंमत नाही समान. तेच हिऱ्या लागून भूषविन गारेला,
गारती गारच राही, पायाखाली तुडवली जाई, ऐसी स्थिती कधी न येई. अमूलिके हिऱ्या ते श्री गजानन सानिध्य, ऐसाच होता एक मेंद. संत सेवा हाच मद अंगी त्यांच्या भरला असे. तो सेवा करी वरी वरी, भाव निराळा अंतरी. मिठाई पेढे सावरी, समर्थाच्या नावावर भक्तगणाचे ऐसे म्हणे. मी समर्थ कृपेचे पोसणे, प्रत्येक काम माझे विने होत नाही अठाया. मी कल्याण समर्थाचा अत्यंत आहे आवडीचा, कधी न खाली की जावयाचा. शब्द माझा त्यांच्या पुढे, चिल्लम त्यांची मीच भरी. खाण्यापिण्याची तयारी निजांगी मीच करी, अत्यंत मी आवडीचा. ऐसे लोकास सांगितले, आपल्या सौरात करीतसे त्या अधमाचे नाव असे. माळी विठोबा घोटाळ, महाराज स्वयंमेव शंकर. हा बनला नंदीश्वर, हमेशा करी गुरगुर. आल्या गेल्या भक्तावरी, ते अंतर्ज्ञानाने जाणले सर्व समर्थाने. कौतुक केले एके दिने, ते काय हो परस्त काही मंडळी. शेगाव दर्शना आली, तो मूर्ती होती निजलेली समर्थाच्या शेपुढे. हिच्या कोणाचा होईना, हिया कोणाचा होईना. जागी करण्या समर्थांना मंडळीच मोठा जाना. त्वरा पुढे जाण्याची या, ते कुजबुज करू लागले. विठोबाच्या विनवती झाले, विठोबा आम्हा पाहिजे केले येथून आताच प्रगावा. काम निवडीचे आहे फार काम निगडीचे आहे फार. कैसा करावा विचार, महाराज तेथे शेवर असती निद्रिस्त झाले. त्याचे दर्शन घेतल्याविन आमचे पाय निघेना, हे अवघड काम होईना. तुझ्या वाचूने येठाया, तू समर्थाच्या शिष्यात मुख्य धोरणीत महाधूर्त. तुला आम्हा जोडतो हात, एवढे काम करावी. ऐसा त्या स्तुतींनी विठोबा फुगून गेला मनी. त्याने जाऊन तत्क्षणी महाराजांशी उठविले. मंडळीने काम झाले, परिय संकट ओढवले. घोटाळ विठोबाला भले कर्म, जैसे तैसे फळ. समर्थाच्या हाती गाठी एक होती भली मोठी, तीच त्यांनी घातली पोटी. त्या विठोबा माळ्याच्या म्हणती, बेटा माजून गेला, आपली स्थिती विसरला. त्या लुच्च्याने आरंभीला उघड व्यापार की. मला लावितो उपाधी घंटे आणून बांधितो मिठी. घुमारे घाली कधी कधी, ऐसा तिनीच हो. त्या घुमाऱ्याचे बक्षीस घे, मी देतो तुला खास. तुझवरी केल्या कृपेस होईना प्रभूची उपाधी. सोमाला साखर मानू नये, विष जवळ करू नये. तस्करासी लेखू नये, निज कंठीचा ताईत. ऐशा रीती ठोकला छट्या घालिया घोटाळा. विठोबा तो पळाला, पुन्हा न आला मागोते. खरे जे का असते संत, तेथे ऐसेच करतात ढोंग. अशाची आकारामध्ये म्हणजे अधिकारा वाचून ढोंगी बसती जाऊन. संत नांदी लावण्या जन, ऐसे प्रकार कितीतरी. मतलबी त्यांना साथ देते, उदो त्यांचे करीते. भलते सांगता ते साक्षात्कारी ढोंग्याचे. तेने दोघाचे काम होईल, अपार पैसा मिळवला जाईल. परी ही प्रथा बरी नाही, समाज जाईल रसातळा. खरे जे का असती संत, ईश्वराचे निस्सीम भक्त. त्यांना न मुळी आवडत सान्निध्यन त्या शटाशे. पतिवतीच्या शेजारी कसबिनीच का पडणार. सोन्याप्रती अलंकार काही शोभदी कथलांचे. संत शटाचे राखीती, परीन त्याला महत्व देती. ती जगातील एक व्यक्ती कृतकर्म भोगण्या आली असे. ऐसे मानसी समजून, ते विषय धारती मौन. जेवी निवडुंगा लागून, स्थानभूमीचे देते हो. मोगरा निवडुंगा आणि शेर ही जमिनीची लेकर. परी किमतीचा प्रकार निरनिळा तो तिघांचा. मोगऱ्याचे संरक्षण करते, निवडुंगाचे दहन चिलटासाठी बांधून. शेर ठेवीती दोरीवरी, ते बी संत भूमीवर. रक्षण घ्यायची करीती जर, किमती माझी ठेवीती परी. गुणाप्रमाणे भेद पहा, नशिबी विठोबा घोटाळ्याचे. अति खडतर होते साचे, पाय लांबून साधूचे. दैव दूर झाले की, जरी तो ना ढोंगे करिता. परी योग्यते प्रती चढता, संताची ती योग्यता. त्यांनी मुळी न जाणली, कल्पवृक्षाच्या तळवटी. बैसून इच्छिती गार गोठी, वा मागितली करवंटे. कामधेनू पासून ऐसे न कोणी करावे. संतापासे राहून बरवे, तेथे विचार ठेवावे. अहर्निशी जाग्रत
हा दासगण विरचित श्री गजानन विजय ग्रंथ ताराखो भाविक प्रद भावदीप्तित अवघ्या भाविका कारणे श्री हरिहरार्पणमस्तु शुभम भवस्तु इति श्री गजानन विजय ग्रंथ तृतीय अध्याय समाप्त.